दीनानाथ रुग्णालय परिसरात कलम 163 प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश. दीनानाथ रुग्णालयासंदर्भात पुणे पोलिसांचं मोठं पाऊल. रुग्णालय परिसरात आंदोलनाला बंदी. रुग्णालयाच्या 100 मीटर परिसरात निर्बंध. मंगेशकर रुग्णालयाची चौकशी करण्यासाठी धर्मदाय सह आयुक्तांच्या नेतृत्वात नेमण्यात आलेली समिती आज प्रधान सचिवांना अहवाल सादर करणार. पुण्यातील दीनानाथ रुग्णालयाला महापालिकेचा दणका. गेल्या 8 वर्षांपासून 27 कोटी मिळकत कर थकवल्याप्रकरणी नोटीस पाठवली. 2 दिवसात 22 कोटी जमा करा, अन्यथा जप्तीची कारवाई करा, महापालिकेची नोटीस. प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज निर्णय होणार. 7 तारखेला दोन्ही बाजूंनी युक्तिवाद झाला होता. अभिनेता सैफ अली खानच्या हल्ल्याप्रकरणी चार्जशीट दाखल. वांद्रे कोर्टात सैफवरील हल्ल्याप्रकरणी 1000पेक्षा अधिक पानांची चार्जशीट. बदलापुरात शालेय मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणी सुमोटो याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी. या प्रकरणी मीरा बोरवणकर आणि निवृत्त हायकोर्ट न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील समिती आपला अहवाल सादर करणार. बाबा सिद्दीकी यांचा मारेकरी पंजाब पोलिसांच्या अटकेत. भाजप नेत्याच्या घरी ब्लास्ट करण्याच्या प्रकरणात झिशान अख्तरच्या टोळीतले गुंड अटकेत. सूत्रांची माहिती. बँकांमध्ये आंदोलनानंतर आता मनसे शिष्टमंडळ इंडियन बँक असोसिएशनशी चर्चा करणार. मनसेचे बाळा नांदगावकर हे इंडियन बँक असोसिएशनचे सीईओ अतुल गोयल यांची आज भेट घेणार. मनसेचे मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडेंना अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा फोन. अज्ञाताविरोधात दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. मनसे कार्यकर्त्यांनी धमकी दिल्याची उत्तर भारतीय विकास सेना अध्यक्ष सुनील शुक्ला यांची पोलिसात तक्रार. मनसे कार्यकर्त्यांकडून फोन करून आणि सोशल मीडियावरून धमक्या दिल्याची तक्रार. मनसे विरोधातील याचिका म्हणजे भाजपचं षडयंत्र, संदीप देशपांडेंचा दावा. मात्र आरोपात तथ्य नसल्याचं चंद्रशेखर बावनकुळेंचं उत्तर. उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्लांकडून मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीवरील टीका. राज ठाकरे नास्तिक, शुक्लांचं वक्तव्य. संदीप देशपांडे यांनी ट्विट डिलीट करावं किंवा माफी मागावी, शुक्लांची मागणी. सरकारला लक्षात आणून दिलं पाहिजे की उत्तर भारतीयांना शिव्या दिल्या जात आहेत. मनसेवर निर्बंध लागले पाहिजेत. समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांचं वक्तव्य. जुन्या शहराचं नाव बदलून काय होणार? औरंगजेबाची कबर असणाऱ्या खुलताबादच्या नामांतरावरून अबू आझमींचा सवाल. कुणी नवीन शहर बांधलं तर फरक पडेल, आझमींचं वक्तव्य. औरंगजेबाची कबर अबू आझमींनी त्यांच्या घरी घेऊन जावी, आम्हाला ती कबर हटवायची आहे. मंत्री संजय शिरसाट यांची अबू आझमींवर टीका. फुले चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शकांनी घेतली छगन भुजबळ यांची भेट. चित्रपटात वस्तुस्थिती दाखवण्यात आली असून अनेक पुस्तकांचा आणि विविध उपलब्ध साधनांचा अभ्यास करूनच चित्रपट बनवण्यात आलाय. दिग्दर्शक अनंत महादेवन यांचं स्पष्टीकरण. संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना श्रीकृष्णाची उपमा. कुरुक्षेत्रावरील महायुद्ध आता आपणच जिंकणार, संजय राऊतांना विश्वास. तर श्रीकृष्णाची तुलना हा मूर्खपणा, बावनकुळेंची टीका. काही जण धर्मनिरपेक्षता आणि हिंदुत्व या दोन्हींवर स्वार होतात. समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमींची उद्धव ठाकरेंवर टीका. उद्धव ठाकरे लवकरच तळकोकणाचा दौरा करणार. पुन्हा एकदा संपूर्ण कोकण पादाक्रांत करणार. सहदेव बटेकरांच्या पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरेंची माहिती. धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय राजेंद्र घनवट यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता. घनवट यांच्या नावे असलेल्या सर्व जमिनीची माहिती महसूल विभागाने मागितली. खेड तहसीलदार महसूल विभागाला करणार अहवाल सादर. रायगडच्या कर्जतमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आज कार्यकर्ता संवाद मेळावा. विधानसभा निवडणुकीवेळी तिकीट न मिळाल्यामुळे अनेक कार्यकर्ते पक्षातून बाहेर पडले होते. ते स्वगृही परतणार. अजित पवार यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना बेशिस्त वागणुकीवरून झापल्याची सूत्रांची माहिती. कोकाटे बैठकीसाठी देखील अर्धा तास उशिरा आल्यामुळे अजित पवारांकडून नाराजी व्यक्त. गिरीश महाजन मोठा माणूस, मुख्यमंत्र्यांच्या जवळचे. सरकार प्रशासन त्यांचे असल्यामुळे ते काहीही करू शकतात. एकनाथ खडसेंचा महाजनांना खोचकटोला. अंबादास दानवेंच्या नेतृत्वाखाली ठाकरेंच्या शिवसेनेच्या शिष्टमंडळानं घेतली मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणींची भेट. मुंबईतील भगवती रुग्णालयाचं खासगीकरण न करता पालिकेमार्फतच अद्ययावत करण्यासाठी दिले निवेदन.
झोपडपट्टी पुनर्वसनाला गती मिळणार. मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र अधिनियम 1971 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय. 15 मे पर्यंत अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचं काम पूर्ण न झाल्यास काम बंद पाडणार. शिवसेना आमदार मुर्जी पटेल यांचा इशारा. पालिका अधिकाऱ्यांसोबत आमदार मुर्जी पटेल यांनी केली अंधेरी गोखले पुलाची पाहणी. नवी मुंबई आणि पनवेलमधील 3000 कोटींचे प्लॉट सिडकोनं परत घेतले. संस्थांनी पैसे न भरल्यानं प्लॉट परत घेतले. सर्व 16 प्लॉट्सचं नवं टेंडर काढलं. वाढवण बंदर विकास प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून महाराष्ट्र सागरी मंडळाला 3040 कोटींचा निधी. शासन निर्णय जारी. मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणेंच्या पाठपुराव्याला यश. शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा मुंबईत उद्यापासून शिवसंवाद दौरा. दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा ते आढावा घेतील. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा आहे. विधान परिषदेचे अध्यक्ष राम शिंदे आज परभणीच्या दौऱ्यावर. सेलूतील सेवा संकल्प शिबिराला ते उपस्थित राहणार. राम शिंदेंच्या हस्ते या शिबिरातील एका सत्राचं उद्घाटन केलं जाणार. यवतमाळच्या हिवरा संगममध्ये आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मेळावा. राजू शेट्टींच्या उपस्थितीत मेळावा होणार. परिसरातील सर्व शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहणार. मलकापुरात काँग्रेसला खिंडार. काँग्रेसच्या मलकापूर शहराध्यक्ष माजी सभापती प्रशांत चांदे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शंकरराव चांदे यांचा हजारो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश. कुणाल कामरा विरोधात तक्रार प्रकरणी शिवसेना आमदार मुर्जी पटेल यांना नोटीस. चौकशीसाठी खार पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश. सतीश सालियान यांचे वकील निलेश ओझांच्या अडचणीत वाढ. निलेश ओझा आणि इतरांविरोधात हायकोर्टाने स्वतः दाखल केली याचिका. अहिल्यानगरच्या जिल्हा रुग्णालयात शिर्डीतील 4 भिक्षेकऱ्यांचा मृत्यू. शनिवारी शिर्डी नगरपंचायत पोलिसांनी भिक्षेकऱ्यांवर कारवाई केली होती. 10 भिक्षेकऱ्यांना तब्येत बिघडल्यानं जिल्हा रुग्णालयात दाखल केलं होतं. त्यापैकी 4 जणांचा मृत्यू झालाय. शाळेची फीस न भरल्यानं 36 विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवलं. भंडाऱ्याच्या जिल्हा परिषद जकातदार माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातील प्रकार. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेत खिडकीचा पडदा काढत असताना अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांचे खाली पडून दोन्ही हात मोडले. खेरगाव येथील महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण प्राथमिक शाळेमधील ही घटना. सोलापुरात शाळेच्या बसमधून पडल्यानं विद्यार्थ्याचा मृत्यू. बसचा दरवाजा उघडा ठेवल्यानं मुलगा बसमधून पडल्याची माहिती. या प्रकरणी बस चालक, वाहक आणि शाळा प्रशासनावर गुन्हा दाखल. सोलापुरातील जगजीवनराम झोपडपट्टीतील 191 रुग्णांचे डेंग्यू आणि मलेरियाचे अहवाल निगेटिव्ह. लक्षणं असलेल्या 191 रुग्णांची महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत तपासणी करण्यात आली होती. सोलापुरातील दूषित पाणी पुरवठ्याविरोधात बाबू जगजीवनराम झोपडपट्टीतील महिला आणि चिमुकल्यांसोबत ज्योती वाघमारेंचा पालिकेवर मोर्चा. कोरेगाव येथे महाविकास आघाडीचा सरकारविरोधात मोर्चा. आमदार शशिकांत शिंदे मोर्चात सहभागी. विधानसभा निवडणुकीआधी शेतकऱ्यांसाठी दिलेल्या आश्वासनांचा महायुती सरकारला विसर पडल्याच्या निषेधार्थ हा मोर्चा. गडचिरोलीत पुन्हा धान खरेदी घोटाळा. 3000 क्विंटल धान देऊळगाव केंद्रावरून गायब. केंद्र अध्यक्ष आणि अधिकाऱ्यांना बजावण्यात आली आहे नोटीस. नाशिकच्या सिडको परिसरातील त्रिमूर्ती चौक येथे भर दिवसा टोळक्याकडून एका युवकावर प्राणघातक हल्ला. कोयता आणि चॉपरने हल्ला. साताऱ्यातील वडूज दहिवडी रस्त्यावर स्वामी समर्थ मंदिराजवळ तिहेरी अपघात. स्विफ्ट कारनं ओमनी कारला धडक देऊन पुढे वडूजच्या दिशेनं निघालेल्या पिकअप गाडीलाही धडक दिली. नागपूर हिंसाचार प्रकरणातील आरोपी फहीम खानला 2 दिवसांची पोलीस कोठडी. सोशल मीडियावर करण्यात आलेल्या पोस्ट संबंधात सायबर पोलीस फहीम खानची चौकशी करणार. यवतमाळमध्ये लग्नाचा आमिष दाखवून सरपंचाकडून महिलेवर अत्याचार. पोलिसात गुन्हा दाखल. धुळ्यातील सांगवीच्या खंबाळ्यामध्ये 1100 किलो गांजा जप्त. 55 लाख गांजाची किंमत असल्याची माहिती. भिवंडीत महापालिकेची अतिक्रमणाविरोधात धडक कारवाई. कल्याण रोडवरील अनधिकृत गाड्या, दुकाने बुलडोझर चालवून हटवली. शालेय पोषण आहार, स्वयंपाकी आणि मदतनीस कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीसाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर जेल भरो आंदोलन. मानधन 26,000 रुपये करण्याची मागणी.
मराठी चित्रपटासाठी अनुदान देणारी शिफारस समिती गठीत. समितीमध्ये प्रमोद पवार, श्रीमती तृप्ती भोईर, आदिनाथ कोठारे तर ऋषिकेश जोशी, दीपक करंजकर यांची निवड. ठाण्यातील गडकरी रंगायतांच्या नूतनीकरणाच्या कामाची खासदार नरेश म्हस्केंकडून पाहणी. महिन्यापर्यंत काम पूर्ण होऊन रंगायतन खुलं करण्यात येईल. नरेश म्हस्केंची माहिती. बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी कंकालेश्वर मंदिर परिसरात भेट देत पाहणी केली. मंदिराकडे असलेली एकूण आणि सध्या ताब्यात असलेली जागा याबाबत माहिती घेतली. कंकालेश्वर मंदिराची जागा वक्फ बोर्डाने ताब्यात घेतल्याचा शहा यांनी संसदेत दावा केला होता. धुळे शहरासह जिल्ह्याला उन्हाच्या झळा. तापमान 43 अंशांवर. शहरातील रस्ते निर्मनुष्य. तापमान वाढीचा भाजीपाल्याला फटका. सातारा जिल्ह्यात यावर्षी प्रथमच एप्रिल महिन्यात तापमानाची विक्रमी नोंद. माणखटाव तालुक्यात यावर्षी प्रथमच 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. उष्णतेमुळे गोंदिया जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांमधील पाणी पातळीत घट झाली आहे. यावर्षी मोठ्या धरणांमध्ये केवळ 35% जलसाठा शिल्लक. यामुळे नागरिक चिंतेत आहेत. अमरावतीच्या मेळघाटात पाण्यासाठी महिलांची पायपीट. मेळघाटमधील आलाडोच्या लहानशा विहिरीवर पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची गर्दी. नांदेडमध्ये अवकाळी पावसामुळे अनेक पिकांचं नुकसान तर काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट. वांग्याला बाजारभाव नसल्यानं शेतकरी अडचणीत. नांदेडच्या बिलोली तालुक्यातील शेतकऱ्यांनी 2 एकर वांग्यावर फिरवला नांगर. वांग्याला 7 ते 10 रुपये भाव मिळत असल्यानं शेतकरी हतबल. पंढरपूरमध्ये यात्रा कालावधीत होणाऱ्या गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी आता AI तंत्रज्ञानाचा वापर होणार. AI तंत्रज्ञान वापराबाबतची चाचणी पंढरपूर बसस्थानक येथून घेण्यात आली. अहमदाबादमध्ये काँग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन. सध्याची आव्हानं आणि भविष्यातील रणनीतीवर चर्चा होणार. खरगे राहुल गांधींसह वरिष्ठ नेते करणार संबोधित. अहमदाबादमधील साबरमती आश्रमात सुरू असलेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांना भोवळ आली. उष्माघाताचा त्रास झाल्यानं भोवळ आल्याची डॉक्टरांची माहिती. वक्फ सुधारणा कायदा देशभरात लागू. पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये वक्फ कायद्याविरोधात निदर्शनं सुरू असताना हिंसाचार. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज. भिवंडीत बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींनी लुटला क्रिकेट खेळण्याचा आनंद. मुंबई पोलिसांबरोबर क्रिकेट खेळत धीरेंद्र शास्त्रींनी जोरदार फलंदाजी केली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.